नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। भाजप आणि तिघाडी सरकार विरोधात राज्यात वातावरण निर्माण झाले। महागाई आणि बेरोजगारीने पोळलेल्या महिलांनी रोह्यात एल्गार केला। या महिलांनी भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावर अक्षरशः साड्या फेकल्या। रेशन दुकानातून महिलांसाठी एक कार्डवरती एक साडी मोफत देण्यात आली होती। या साड्या आदिवासी महिलांनी सरकारला परत केल्या। रोहा तहसील कार्यालयात येऊन महिलांनी साड्या जमा केल्या। यावेळी सरकार विरोधातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व सर्व हारा जन आंदोलनाच्या संस्थापिका उल्का महाजन यांनी केलं। अलिबाग तालुक्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल अल्पवयीन मुलीच्या आईनं अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अलिबाग पेण रस्त्यावर असणाऱ्या गावातील आरोपीनं त्याच्या घरी हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे। यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असून अवघी 13.5 वर्षाची आहे। आरोपीने तिला लग्न करण्यासाठी फूस लावून तिच्या राहत्या घरातून पळवून नेलं। त्यानंतर त्याच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। न्यायालयाच्या आदेशानंतर पेण आमटेममधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई 53 लाख देण्यात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव या कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली। तुकाराम गायकर यांनी दाखल केलेल्या जप्तीच्या अर्जानंतर कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव यांच्यावर अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी जप्तीचे आदेश दिले। या आदेशानुसार शेतकरी तुकाराम गायकर आणि त्यांचे विधितज्ञ ॲडव्होकेट मंजित ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली। नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा वाहतुकीला चाप लावण्यात पोलिसांना यश आलंय। वाशी पोलिसांच्या टीमनं गुटखा वाहून नेणाऱ्या टेम्पोचा थरारक पाठलाग केला आणि टेम्पोसह विक्रीसाठी नेणारा अवैध माल देखील पकडलाय। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 9,60,000चा गुटखा पकडलाय। या धडक कारवाईत अवैध वाहतूक करणारा टेम्पो, गुटखा यासह 2 आरोपींना देखील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे। देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच लोकसभा उमेदवारांसह प्रशासन देखील खडबडून जागं झालंय। भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कोकणातील 32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा ही 3ऱ्या टप्प्यात होणार असून यंदा या निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतलाय। यामध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। आगामी लोकसभा निवडणूक ही जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं भयमुक्त वातावरणात पार पाडावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते तसंच मोरा सागरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं उरण तालुक्यात रूट मार्च करण्यात आला। या रूट मार्चची सुरुवात जासई उरण शहर ते मोरा बंदर अशी करण्यात आली होती। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी, RPF जवान सहभागी झाले होते। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीद्वारे अटक करण्यात आली। जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असणारे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी खोपोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर जाहीर निषेध नोंदवला। यावेळी इंडिया आघाडीतील आप, नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेकापचे पदाधिकारी हजर होते। यावेळी संविधानिक मार्गानं लढा सुरूच राहील असं प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केलं। तळोजा पोलीस स्टेशन हद्दीत 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती। नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 3ने या गुन्ह्याचा समांतर तपास करत खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोराचा शोध घेतला। तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित प्रवीण राजू गोगुला वय वर्ष 23 राहणार नेल्लोर आंध्र प्रदेश यास दौंड पुणे येथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने एकूण 8 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे। अण्णासाहेब पाटील यांच्या 42व्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन येथे कामगार मेळावा संपन्न झाला। यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असणारे उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी तळ ठोकून आहेत, मात्र त्यांना भेट मिळत नसल्याने आम्हालाही वाईट वाटतंय अशी प्रतिक्रिया दिली। एकीकडे आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो, दुसऱ्या बाजूला ते राज्यसभेचे सदस्य आहेत असं असताना भेट मिळत नसेल तर उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवं असंही ते म्हणाले।
वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.